आश्चर्य वाटलं. वैकुंठीच्या नारायणाच्या अंतस्करणी आपल्या कृतीबद्दल घबराव उत्पन्न झाली. शांती ब्रह्मातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला. एवढं नव्हे तर जातीचा स्वाभिमान पायदळी तुडून एका स्त्रीवर शस्त्र उचलण्याचं अमोघ कृत्य आपण केला. बोला बोला, थोडंसं धैर्य तुम्हाला साध्य करायचं आहे, जेणेकरून ही अराजकता निर्माण करू. मला ते प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या वैकुंठाला आलो. प्रश्नाचं उत्तर नाही असून सुद्धा या लक्ष्मी देवीनं या सुवर्णासुराच्या प्रश्नाचं उत्तर दिला नाही. तुला प्रमाण ठरवा. दानवेश्वर सुवर्णासूर 17व्या युगाचा हा अंतीचा काळ. याआधी 16 युग मागे पडली. अनंत युग, विस्तारण युग, अद्युत युग, तामच युग, तारच युग, दांडच युग, अभ्यागत युग, मनोरंजन युग, औरत्न युग, भिन्न युग, भिन्न युक्त युग, विश्वावसु युग, अलंकृत युग, कृत, त्रेता आणि 17वा द्वापार युग. या द्वापार युगाच्या अंतीचा काळ. द्वापार युगात माझा जो अवतार होता तो गोपाल कृष्ण हा अवतार. या अवतार कार्याच्या लीला घडवायच्या होत्या. त्या लीला तर मी घडविल्या. सृष्टीचे आदर्श प्रस्थापित करायचे होते, ते आदर्श सुद्धा प्रस्थापित झाले. मग माझ्या गोपाल कृष्ण अवतारात कधी माझ्या हृदयाची किंबहुना गोपाल कृष्णाची तुम्हाला गरज भासली नाही. मग अवतार कार्य संपुष्टात येतात माझ्या हृदयाची अभिलाषा का? यालाही कारण आहे. कारण ते हृदयाच्या राज्यात राहणार आहे, तिथल्या राज्याची भरभराट होणार आहे. ईश्वर सुवर्णासूर म्हणजे पराक्रमावर तुमचा अविश्वास निर्माण झाला की काय? दानाचे भोगते म्हणून दानवानी अविश्वास ख्यातिकीर्ती मिळाली. त्या ख्यातिकीर्तीला तुम्ही गालबोट लावतात, कारण तुमची वृत्ती मला ज्ञात आहे. उपकारोपी नाम नीचा अपकारोपी जायते, प्रणय पालम भूतका नाम केवलम विषमदनम. विषारी सर्पाला कितीही दूध पाजलं तरी तो अमृत ओकत नाही, तो विषच ओकतो. त्याप्रमाणे तुमच्यावर किती उपकार केले तरी तुम्ही हक्कानं त्याची परतफेड करा. म्हणून तुमच्या अस्तित्वाचा सेवन करण्यासाठी आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. लक्ष्मीकांताशी सुवर्णासुरानं संग्राम करावा आणि जाता जाता त्याच्या मुखातून प्रतिज्ञेची वाघेश्वरी बाहेर निघाली. या विश्वातील माझं देव तत्व म्हणे तो संपुष्टात आणणार आहे. अगं हे विश्वाची माझे घर, या विश्वातील सूक्ष्मान सूक्ष्म अणून अणूत भरून राहिलेलं माझं दैवी अस्तित्व हा कसा काय संपुष्टात आणेल. पण तरी सुद्धा मनात शंकेची पाल चुकचुकली. मन द्विधा मनस्थितीत अडकलं गेलं. याच्या मुळाशी असणारं कारण माझा 8वा अवतार म्हणजे गोपाल कृष्ण अवतार. हा अवतार तर संपुष्टात आला. देह माझा सरणावर पांडवांनी ठेवला. अग्निदेवतेनं देह जाळायला सुरुवात केली. पण गोपाल कृष्णाचं हृदय अग्निदेव या विश्वात भस्मसात करू शकला नाही. म्हणून पार्थाला मी दृष्टांत दिला आणि त्या धनुर्धरी अर्जुनानं गोपाल कृष्णाचं हृदय गंगेच्या उदरीत प्रवाहित केलं. पण हे हृदय अजूनही शाश्वत आहे, अजूनही ज्वलंत आहे. ही वार्ता आम्हा देव घटकांवाचून तर कुणाला ज्ञात नव्हती. मग ही वार्ता ज्या अर्थी सुवर्णासुराला समजली त्या अर्थी याचा गुरु कुणीतरी श्रेष्ठ आहे. प्रश्न माझा एकच उद्भवतोय, ही वार्ता सुवर्णासुराला समजली कशी? मी सुद्धा तोच विचार करते. हा इथं पोचलाच कसा? लक्ष्मी ऐकलंस का ग? नारायण नामाचे स्वर निजधामी खेळाडताना गुंजू लागले. अर्थात या प्रश्नाचं उत्तर देवर्षी नारदान वाचून कुणी देऊ शकणार नाही.
रे